नमस्कार गृहिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या मदर्स डॉटर यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण करणार आहोत खव्याची पोळी. खवा म्हणजे खरं तर माझ्याकडे कुंदाच आहे, तर त्याची पोळी करणार आहे. पण मी करत करत सांगते की जर तुमच्याकडे खवा असेल तर साखर वगैरे मिक्स करायची त्याच्यामध्ये, आणि त्याचं सगळं साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही बघा. आणि माझ्या असंच व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. कणिक मळून घेऊयात. थोडस मीठ. आणि मी नवीन एक कन्सेप्ट चालू केली आहे, हॅशटॅग घरोघरी रेसिपी पोहोचवा. तुम्ही तुमच्या युनिक रेसिपी, जुन्या काळातल्या रेसिपी काय असतील तर माझ्यासोबत शेअर करा. आपण ती मिळून रेसिपी बनवूयात आणि माझ्या पेजवरती टाकून सगळ्यांच्या घरोघरी तुमची रेसिपी आणि तुमच्या त्यातल्या काही टिप्स शेअर करायच्या. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करून सांगू शकता तुमचं नाव, तुमचा ऍड्रेस. मिनिट म्हणून घ्यायची आणि हॅशटॅग आपली रेसिपी सगळ्यांपर्यंत घरगुती पोहोचवाचा एक एपिसोड आपण काल शूट केलेला आहे. खरं तर ज्या महिलांना इंटरेस्ट आहे पण त्यांना मुलांची शाळा, घर, जॉब, ऑफिस ह्याच्यामुळे त्यांना रोजच्या रोज युट्यूबवरती अपडेट नाही होत आहेत, पण त्यांची इच्छा असते की काही तर करायचंय, एखादी आपली रेसिपी, तर तुम्ही त्याच्यासाठी मला कॉन्टॅक्ट करू शकता. ही मऊ अशी कणिक मळून झालेली, ह्याच्यावरती थोडस तेल टाकून एक 5 मिनिट एक 5 ते 7 मिनिट ही कणिक आपण थोड्या वेळ भिजवून ठेवूयात साईडला. तुम्ही बघू शकता की असं मऊ एकदम. चांगल्या चवीसाठी मी थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे आणि कणिक मळून घेतलेली आहे. तर 1 मिनिट फक्त लो फ्लेम वरती गरम करून घेतला कुंडा. जर तुमचा खवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर ऍड करा. तुम्ही बघू शकता असं थोडस नॉर्मल तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलाय. ह्याच्यामध्ये मी वेलची पूड ऍड करते चांगल्या स्वादासाठी. आपण जेवढा उंडा घेतो चपातीचा तेवढंच आपला खवा पण असला पाहिजे किंवा कुंदा पण असला पाहिजे, जेणेकरून सेम प्रपोर्शन होईल. किंवा तुम्ही जास्त पण ऍड करू शकता. आणि चपाती कधी पण लाटून घेताना खव्याची पूर्ण शेवटपर्यंत खवा त्याचा गेला पाहिजे. तुम्ही बघू शकतात माझ्या चपातीचं जे आतमधलं जे सारण आहे ना, ते पूर्ण लास्ट कडेपर्यंत त्याच्या काठापर्यंत गेलेलं आहे. दोन्ही बाजूंनी तूप ओतून आपली ही पोळी खरपूस अशी भाजून घ्यायची. ह्यावरती मस्त साजूक तूप सोडायचं. आणि ज्यांना जास्त गोड आवडत नाही त्यांनी ही शेंगदाण्याची चटणी तोंडी लावू शकतात. माझ्या नवीन आयडियामध्ये आपली रेसिपी घरोघरी पोहोचवायसाठी तुम्ही माझ्याकडे सहभागी होऊ शकतात आणि तुमची रेसिपी सगळ्यांसोबत शेअर करू शकतात.